ह्या म्हशीची 12 लिटरची आपल्याला हरियाणात गॅरंटी दिलेली आहे. दुधाला 11 लिटरची आपली गॅरंटी 100%. 10 वेळा दूध काढून घेऊन जाऊ. 21 लिटर 300 ग्रॅमचं तिच्या आईचं रेकॉर्ड आहे. ही जी दुधाची अंगाची सडाची गॅरंटी आपली राहील. वेताला आता ही तिसरी आहे. खाली कासाला हिला रेडी आहे. ह्याच्यात आता आपण तिथं हरियाणामध्ये हे जे 14 लिटर दूध काढलेलं आहे. मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आज आपण पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी दुधाळ मशीनचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. तर बघूयात लॉट कधी आलेला आहे, म्हशी कशा आहेत. शेठ नमस्ते. नमस्कार सर. परिचय करून द्या आपला. माझं नाव मोहसिन पठाण, पठाण डेअरी फार्म अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. हा लॉट कधी उतरला आता? काल आपल्या ते या ठिकाणी सकाळी उतरलेला आहे. 11 म्हशीचं लॉट उतरलेलं आहे. 11 म्हशीचं लॉट. हो. याच्यातल्या काय विक्री झालीत का? आता 2 म्हशी विक्री झालेल्या आहेत. ते कुठं विक्री केल्या? इथून आमच्या फार्म पासून एक 15 किलोमीटरवरती काळे म्हणून शेतकरी त्यांनी घेतलेले आहेत. बरं आता सध्या विक्रीसाठी मग किती आहेत? आता जवळजवळ 9 म्हशी आहेत विक्रीसाठी. आणि काय भाकड्या म्हशी आहेत का विक्री? भाकडे म्हशी मागच्या लॉट मधले 5-6 म्हशी अजून शिल्लक आहेत आपल्या विकायच्या. हो. त्या कशा त्यांची काय डिटेल? 90,000 ते 1,30,000 पर्यंत आहेत म्हशी अजून. ते देखील मंडळी या ठिकाणी भाकड्या म्हशी देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हा लॉट जो आला आहे याच्यात किमती कशा राहणार आहेत? यामध्ये 1,40,000 पासून ते 1,85,000 पर्यंतची म्हशी आहेत. आणि दुधाची क्षमता बघायला दुधाची 12 लिटर पासून दिवसाला ते 16-17 लिटर पर्यंत आहेत. 16-17 लिटर पर्यंत आहेत. तर आता व्हिडिओच्या माध्यमातून एक करून म्हशी दाखवा. म्हशीची क्वालिटी कशी आहे, काय आणि किमती सांगा. तर मंडळी या ठिकाणी या 2 म्हशी पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणावरून माळशिरस या ठिकाणी विक्री झालेल्या आहेत. तर ते शेतकरी बांधव देखील आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. आम्ही सदाशिव काळे, माळुंगाव. आम्ही अकलूज येथे पठाण डेअरी फार्मवर आज आलो होतो. या 2 म्हशी आपल्याला पटल्या आहेत आणि आज खरेदी केलेल्या आहेत. काय सांगता डिटेल जरा मशीनची? डिटेल ह्या दोन्ही म्हशी दुसऱ्या वेताला आहे. एकाला खाली रेड आहे, एकाला खाली रेडी आहे. कॅपॅसिटी दुधाची असते, पण आपण 10 लिटरची गॅरंटी दिली आहे. तिला 12 लिटरची गॅरंटी दिलेली आहे. ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. जागेवरती रेंचिंग ऑर्डर क्वालिटी जिथल्या तिथं 4x4 ऑर्डर आहे. आणि दोन्हीची किमती शेतकऱ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकू शकता. काय किमतीला घेतल्या? आम्हाला ह्या 2 बसल्या 1,65,1,65. 1,65,1,65. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी म्हशी विक्री केल्या जातात, तर तुम्ही ते सोडून पठाण डेअरी फार्म या ठिकाणीच का आला? यांचं नाव झालेलं आहे. पहिले आम्हाला कळले पण होते बाहेर. ते म्हशी चांगल्या क्वालिटी भेटतील. तर मंडळी पहिली म्हैस बघतोय आपण. बघू शकता एकदम फुल साईज मध्ये म्हैस आहे आणि क्वालिटी बघू शकता म्हशीची. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशी? हे आता सेकंड टाइमर आहे. दाताला पण 6 आहे. हाईट वगैरे बघू शकता तुम्ही. आता माझी 6 फूट हाईट आहे. 6 फूट हाईटला ही म्हैस 6 दाताला कुठं लागत आहे. हिच्या फर्स्ट टाइमरला हिनं जवळजवळ 14 लिटर दूध काढलेलं आहे. मालकाने सांगितलेलं आहे. आता आम्ही जिथं खाली जिथून घेतली तिथं जवळजवळ 7.5-8 म्हणजे 15-16, 15, 15.5च्या लेवलनं हिचं दूध चेक करून घेतलेली आहे आपण. हो. त्याने सांगितलं पीक वरती 18 लिटर पर्यंत 100% दूध देईल. 18 लिटर पर्यंत? पण दूध आपण तयार करून जे आपल्या समोर तयार होईल त्या हिशोबाने आपण शेतकऱ्यांना त्या गॅरंटीत देणार आहे. कमीत कमी 16 लिटर तर 100% दूध काढेल. 16 लिटर काढेल 100%. तर मंडळी 16 लिटरची म्हैस असणार आहे. किंमत काय सांगता याची? हिची 1,85,000 रुपये. 1,85,000. किमती जरा टाईट झालीत का? उन्हाळ्यामध्ये वेन कमी आहे आणि वस्तू बी तशीच आहे किमतीच्या हिशोबाने. वस्तू पण तशीच आहे. मोठी मजबूत आणि एकदम मोठी म्हैस आहे. तर 1,85,000 किंमत आहे. हिची गॅरंटी काय राहील? हिची दुधाची अंगाची सडाची गॅरंटी आपली राहील. दूध फायनल गॅरंटी काय देतात दुधाची? ही 16 लिटरची आपण गॅरंटी देणार आहे. 16 लिटर. ठीक आहे. तर मंडळी 2 नंबरची म्हैस बघतोय आपण. म्हैस बघू शकता. पठाण साहेब काय डिटेल सांगताय? वेताला तिसरी आहे. खाली ज्या कासाला रेड आहे. दूध कॅपॅसिटी बघायला गेले तर आपण तिथं 2 ते 3 वेळा दूध हिचं बघितलेलं आहे. 15 लिटर पर्यंत दूध हिनं तिथं चेक करून आपण भरलेली आहे गाडीत. एकदम पातळ चमडीची आहे. एकदम पातळ चमडीची. काय किंमत सांगता हिची? हिची 1,75,000 रुपये. 1,75,000. काय कमी जास्त होईल काय? थोडंफार आल्यानंतर समोर कमी जास्त. मंडळी 1,75,000 रुपये किंमत असणार आहे. म्हैस देखील तशीच आहे. तुम्ही कासाला बघू शकता आणि बॉडी स्ट्रक्चर पण चांगला आहे. दुसरी दाखवा म्हैस पठाण साहेब. तर मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण. बघू शकता ही सुद्धा फुल हाईट मध्ये म्हैस आहे. काय सांगता डिटेल पठाण साहेब? वेताला आता ही तिसरी आहे.
बर खाली कासल हिला रेडी आहे. बर बर ह्याच्यात आता आपण तिथं हरियाणामध्ये हे जे 14 लिटर दूध काढलेलं आहे. आता जवळजवळ गाडीतनं उतरल्यानंतर सुद्धा 12-12.5 लिटर वरती आहे. बर दुधाला चांगले शरीर जागेवरती रिंग शिंग सडाला वगैरे चांगली ठेपायला. बर काय किंमत सांगता? हिची 1,70,000 रुपये. 1,70,000 रुपये मंडळी या म्हशीची किंमत असणार आहे. म्हैस बघू शकता तुम्ही, एकदम मोठ्या मापाच्या म्हशी या ठिकाणी या लॉट मध्ये आलेल्या आहेत. दुसरे दाखवा पठाण साहेब आता. तर मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण, बघू शकता आपण हिचं पहिल्यांदा दात चेक करू. तर पठाण साहेब किती दात आहे ही म्हैस? हे 4 दात आहे बघा, कडल 2-2 दात आहे तिच्या. बरोबर 2-2 दात शिल्लक आहे, म्हणजे 4 दात ही म्हैस 4 आहे. दात आहे. तर बघू शकता ऑर्डर क्वालिटी बघू शकता. फर्स्ट टाइमर आहे. बर फर्स्ट टाइमर आहे. फर्स्ट टाइमर 4 दात. हिच्या आईचं रेकॉर्ड हिला हरियाणात कच्च्या खुट्यावर म्हणतात, म्हणजे दावणीला, म्हणजे शेतकरी दावणीला घेतलेले आहे. बर 21 लिटर 300 ग्रामचं तिच्या आईचं रेकॉर्ड आहे. बर शेतकऱ्याकडून खरेदी केलेलं आहे. हिला आता फर्स्ट टाइमरला गाडीतनं उतरल्यानंतर 11-11.5 लिटर दूध तयार आहे. बर फर्स्ट टाइमरला 14 लिटर पर्यंत दूध दिले. सेकंड टाइमला नाही आता फर्स्ट टाइमला जाईल. आता सध्याला 14 लिटर पर्यंत जाईल. तर मंडळी 14 लिटर पर्यंत दूध क्षमता असणार आहे. 4 दात पहिला रो आहे, 4 दात आहे. तुम्ही पुट्टा बघू शकता, एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे. 4x4 ऑर्डर जागेवरती आणि ऑर्डरला बी चांगली आहे. ऑर्डर बघू शकता, सडांमध्ये व्यवस्थित गॅप आहे. ऑर्डर बी मोठी आहे, चांगली आहे. तर अशा क्वालिटीची म्हैस आहे ही. काय किंमत सांगताय? हिची किंमत दूध तयार झाल्यानंतर जागेवरती होईल. बर हो. तर मंडळी दूध तयार झाल्यानंतर हिची किंमत होईल. तरी देखील ज्यांना खरेदी करायची आता असेल, ज्यांना कोणाला घ्यायची असेल 11-11.5 लिटर वरती, तर 1,70,000 रुपये. हे माझ्या हिशोबाने 14 लिटर 4 दाताला काढली तरी फार मोठी म्हैस होणार आहे पुढे. बरोबर हाईटला बी वाढणार आहे. दातात 4 आहे. चेहरा बघू शकता, ऑर्डर क्वालिटी. पुढच्या वाताला ह्याच्यापेक्षा जास्त दूध देईल. बरोबर बरोबर पण आम्ही प्रयत्न करणार 4 ते 5 दिवस अजून दुधावरती किती चढते त्या हिशोबाने रेट कोट केला जाईल. ठीक आहे. तर मंडळी बघू शकता, 6 दात म्हैस आहे. पठाण साहेब किती वेळाला आहे ही म्हैस? ही सेकंड टाइमर आहे आता. बर दुसऱ्या वेताला म्हैस आहे मंडळी, 6 दात आहे. म्हैस बघू शकता तुम्ही. काय सांगताय पठाण साहेब डिटेल? हिचं आता गाडीतनं उतरल्यानंतर आता 5-5 लिटर दूध तयार आहे. बर बर हाईट वगैरे बघू शकता, लांबीला बघू शकता, जागेवरती रिंग शिंग आहे. तब्येत चांगली आहे. गाडीत आल्यामुळे थोडी दबलेली आहे. बर बर एक 12-13 लिटर पर्यंत दूध कॅपॅसिटी राहिली. 12-13 लिटर. हो हो. काय किंमत सांगताय? हिची 1,55,000 रुपये. 1,55,000 हो रुपये. हो आता ही देखील मोठी म्हैस आहे हो आणि लांबीला पण चांगली. हो. पाठीमागच्या तुम्ही म्हशी सांगितल्या त्यांची किंमत हिची दूध कॅपॅसिटी थोडी आम्हाला डाऊन वाटते, म्हणजे 12 लिटर पर्यंत जाईल. बर 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 ही दुधाला हाईटला आहे, तब्येतीला आहे. काय होतं, बरेच वेळा आम्ही 12 लिटरची गॅरंटी देतो शेतकऱ्याला. जाऊन 14 निघालं तर आनंद. 12ची गॅरंटी द्यायची, 8-9 लिटर निघाल्यानंतर शेतकरी तोट्यात येतो, बाकी काय नाही. बरोबर आहे. म्हणजे दुधाच्या हिशोबाने पण किंमत ठरवली जाते. हो हो हो. बरोबर बरोबर. तर आणि ह्याचा दुसरा एक पॉईंट की ही जर रेडको प्रवासादरम्यान दगवलेलं आहे. बर 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 हातावर पाना करते. ठीक आहे. हातावर पाना चालू आहे ना? हा चालू आहे. बर. तर मंडळी हातावर पाना करते आणि 1,55,000 रुपये या म्हशीची किंमत राहणार आहे. यातून देखील काय कमी जास्त होईल का? नाही, हिची फायनल रेट आहे. ठीक आहे. तर मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशीची? आता ही शिंगाला थोडी खुली आहे. कासला वगैरे जोरात आहे. म्हणजे दुधाला चांगले. बर 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 जवळजवळ आता गाडीतनं उतरून बी 11 लिटर दूध, 11 तिथं आम्ही 6-6 लिटर पिळेली, म्हणजे 12 लिटरची आपली गॅरंटी राहील. बर 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 11 तर पक्की गॅरंटी राहील आपली. बर 1,45,000 रुपये द्यायची. 1,45,000. हो हो हो. हिचं बी रेडको दगवलेला आहे. बर बर शेतकऱ्याकडेच दगवलेलं, त्याने व्हिडिओ वगैरे आपल्याला दाखवलेला आहे. बर साधारणतः 1 महिन्याची वेलेली आहे. बर 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 हा ठीक आहे. दुधाला पक्की आहे ना? दुधाला 11 लिटरची आपली गॅरंटी 100%. 10 वेळा दूध काढून घेऊन जाऊ. बर 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 11 लिटरची 100% गॅरंटी. ठीक आहे. अजून काय आहेत का म्हशी? अजून एक मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण. म्हैस बघू शकता आपण. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशी? वेताला 3री आहे. बर बर एकदम कासला वगैरे बघू शकता. ठेप्यावर व्यवस्थित आहे. बर शिंगात बी चांगली आहे. फक्त हिचं एक आहे की हिचं बी रेडको गाडीत प्रवासात येताना दगवलेला आहे. बर 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 तर हिला आता सध्याला 9-9.5 म्हणजे 10 लिटर पक्क दूध आहे. ह्या म्हशीची 12 लिटरची आपल्याला हरियाणात गॅरंटी दिलेली आहे. बर 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 आता तुम्ही शेतकऱ्यांना किती देता या? 12 लिटरची इथं 4 वेळा पिळून अजून 2 दिवसानं 12 लिटर काढून देणार नाही. बर 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 नाही इथं काढतात, पण शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये त्यांच्या बी दारात जाऊन 12 लिटरची गॅरंटी घेतो. बर 1,45,000 रुपयाला हे पण द्यायचे. 1,45,000 रुपये. तर मंडळी
अशा पद्धतीनं आपण म्हशी बघितल्या. ही म्हैस 1,45,000 रुपयाला द्यायची आणि या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांच्या गोट्यातील गॅरंटी मिळणार आहे. तसेच अंगाची सडाची देखील या ठिकाणी गॅरंटी मिळते आपल्याला. लांबून कोणते शेतकरी यायचे असतील तर त्यांना राहण्याची खाण्याची देखील सोय आहे इथं, जेणेकरून शेतकरी 2-4 टाइम दूध बघून म्हशी खरेदी करू शकतात. तर मंडळी, तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हशी खरेदी करायची असतील तर पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी संपर्क करा. आजच्या या व्हिडिओमध्ये ते थांबूयात. तोपर्यंत नमस्कार.